Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. मित्रांनो, आपण आलो विक्रोळी पार्क साइड मध्ये. विक्रोळी पार्क साइडची जयंती बघण्यासाठी आपण या रोडने चाललो. तुम्हाला रस्ता दाखवतो. तुम्हाला आवाज तर काय येणार नाही, पण मी शूट करत राहील, पण तुम्हाला आवाज येणार नाही आमचा. आम्ही तिकडे गेले खूप छान डीजे होता पहिलाच, म्हणजे जास्त लोक काही जमलेले नव्हते आणि रॅली पण आलेली नव्हती, पण हा छान डीजे होता आणि चौका तिकडं डीजे असतो. मित्रांनो, बघता जा तुम्ही, हा रस्ता आहे, अजून रॅली आली नाही. इथूनच रॅली जाते, मोठी रॅली असते, पण अजून काय रॅली आली नाही. आणि या रस्त्याने किती चौका डीजे लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान डीजे आहेत आणि गाणे पण खूप छान लागतात. दिवाळीसारखी सगळीकडे रोषणाई आणि सगळीकडे दिवे किंवा लाईटी खूप छान वाटत इथं होतं. अजून एक नाका, या नाक्यावरती अशोक सम्राट करू नये. जसं आम्ही पुढे जात होतो तसं जसं खूप छान छान बॅनर आम्हाला बघायला भेटले, जिथं बाबासाहेबांविषयी खूप छान छान माहिती लिहिलेली होती, जे लोकांना माहिती इथे असणं खूप ऑर्केस्ट्रा गरजेचं चालू आहे आहे. आत्ताच्या ह्याच्यात. आणि बाबासाहेबांनी काय काय लोकांसाठी कार्य केलं किंवा एका समाजाची नाही तर सगळ्यांसाठी कार्य केलं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि आम्ही तसंच पुढे गेलो, आम्हाला अनु भेटली आणि मग तिला म्हटलं चला आपण पुढे जाऊ. आलोय, पुढच्या पण चौकात. तिकडं प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होता. आम्ही म्हटलं चला तिकडं जाऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रसिद्ध घोषवाक्य काय आहे? येस राईट सर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेब नेहमी म्हणायचे, लोकांना ते सांगायचे. आणि नंतर मग आम्ही पुढं गेलो तर हे त्यांचे मित्र होते. कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय. तुझे फोन करले आणि तू बाहेर का चालली? तुला नाही यायचं काय? इथे थोडा ब्लँक स्पॉट आहे, इथे थोडा कमी आहे. चला अजून वरती चढत चालत जायचं. हे रॅली खाली खाली येते, माणसं खाली खाली येते. एक खेळ बघा, जागा प्लेन जागा शोधते ते. मला असे बॅनर खूप आवडतात, ज्याच्यावरती फक्त महापुरुषांचेच फोटो असतील आणि त्यांनी दिलेले सुविचार आपल्याला त्याच्यावरती पाहायला भेटतील, असेवाले बॅनर मला खूप आवडतात. त्याच्यानंतर हे लाठी गाठीवालं खूप छान होतं तिकडं प्रदर्शन, आणि त्यांनी छान पद्धतीने मांडलं. आणि बघा ही मुलगी पण, तेवढीशी मुलगी किती छान पद्धतीने ते लाठी काठीचं प्रदर्शन दाखवते. हे पण खूप छान वाटतं की बाबासाहेबांनी आणि म्हणजे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, जे पुरुषच नाही तर स्त्री पण ती जे पुरुषांप्रमाणेच सगळं करू शकते. कोणत्या कामात स्त्री मागं नाही पडू शकत, किंवा कोणती गोष्ट अशी नाही आहे की ती स्त्री करू शकत नाही आणि फक्त पुरुषच करू शकतात. तसं आत्ता बघायला भेटतं आपल्याला की सगळ्या आत्ताच्या युगामध्ये सगळ्या स्त्री ह्या पुरुषांप्रमाणेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. तर ह्या पद्धतीने हे दिसून येतं आता हे पाहून छान वाटत होतं ते पाहायला. पण गोलते रूप होतं ते केवढूसा, एक तो लहान मुलगा तो एवढूसा, ते किती छान पद्धतीने ते गोल फिरवत होता. आणि त्याच्यानंतर रॅली आली म्हणून मग आम्ही सगळं भरपूर गर्दी व्हायला लागली की पाठीमागून रॅली येत होती. मग म्हटलं एक साईडला आपण उभं राहिलेलं बरं, धक्काबुक्कीत उभं राहण्यापेक्षा आम्ही एक साईडला उभं राहिलो. नेहमी रॅली लवकर येते, खाली 8-8:30 पर्यंत येते, पण आज 10 वाजले तरी 9:30 ते 10 झाले होते तरी सुद्धा आली नव्हती, कारण काहीतरी इन्व्हर्टरचं बिघड झाल्यामुळं ती रॅली काही खाली आली नाही लवकर. त्याच्यामुळं मग आम्ही इकडं प्रदर्शन बघत होतो. खूप छान पद्धतीने त्यांनी प्रदर्शन मांडलं, कसे एकमेकाला म्हणजे हँडल देत होते, ते हँडओव्हर करत होते खूप छान पद्धतीने. थोडस पुढे चाललेलं आहे, तिथं काय रॅली उभं राहता येत नाहीये, सगळा मॉब खाली येतोय. इच्छापूर्ती संस्था पार्क साईड यांच्यातर्फे योगेश भाऊ आणि त्यांची पत्नी यांनी आम्ही जयंतीला आल्याबद्दल आमचे स्वागत केले. खूप छान वाटलं आम्हाला. त्यानंतर आम्ही आमचे फोटो काढले. जसशी रॅली खाली होती तशी इतकी गर्दी होत होती ना की उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. पण तसंच आम्ही पुढे गेलो, कारण बराच वेळ आम्ही रॅलीची वाट बघत होतो. त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची प्रतिमा साकारली होती.
इतका उशीर आम्ही रॅलीची वाट बघितली आणि अचानक मग ती रॅली आलेली बघितल्यावरती जो आनंद झाला, मनातला जी शांती झाली, खूप छान वाटत होतं. मग थोडा वेळ आम्ही डान्स केला. बघा हा दुसरावाला डीजे होता पाठीमागं आणि तो पुढचा डीजे होता तो बंद झाल्यामुळे तो साईडला काढला. मग हा दुसरावाला डीजे आणि सगळे असे वेगळाच आनंद आणि वेगळीच एनर्जी होती सगळ्यांची, नेक्स्ट लेवलला होती. रथ आला की तिकडं मग फटाके फोडायला सुरुवात केली. बघा किती छान वाटत होतं सगळं, एकदम निळं पांढरं सगळं वेगळंच जे वाटत होतं आणि बघायला खूप छान वाटत होतं. आणि जास्त गर्दी असल्यामुळे मग थोडं आम्ही बाहेर आलो, बाहेर थांबलो होतो. बघा हा रथ आहे तिकडं. निवडणुकीला सहकार्य केलं. संपूर्ण टीम वंचित बहुजन आघाडीच्या या स्टेजवर येतील. तसेच राष्ट्रपतीचे माजी तालुका अध्यक्ष पी. गायकवाड यांनी सुद्धा स्टेजवर यायचं वंचितच्या हे बघा 2026 चे तिकडं रथ अध्यक्ष पोचल्यानंतर मग सगळेजण घोषणा द्यायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, अशा घोषणा द्यायला लागला. तेव्हा तो वेगळाच माहोल निर्माण झाला होता आणि एक खरंच खूप छान वाटत होतं. एक मनाला आनंद वेगळाच झाला होता आणि बाबासाहेबांची गाणी लागली आणि नाचणार नाही असं होणारच नाही. मग आम्ही तिला म्हटलं चल आता बस झालं, जाऊ देत, गर्दी तर राहणारच आहे. मग आम्ही परत नाचायला गेलो. बघा किती गर्दी होती, खूप गर्दी होती, म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. असल्या गर्दीत नाचताना धक्का लागला, काय झालं सगळं विसरून जात होतं. कोणी कोणाकडे लक्ष देत नव्हतं, जे ते आपापल्याच धुंदीत आपल्याच नादात होतं. एक वेगळीच जयंतीची एनर्जी असते. बाबासाहेबांची जयंती आली की एक वेगळाच म्हणतात ना की खरंच खूप वेगळी एनर्जी आणि वेगळाच माहोल बनतो. प्रत्येक गाण्यावरती ही वेगळीच नेक्स्ट लेवलला एनर्जी जात होती आणि आम्ही म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही एवढा आम्ही एन्जॉय केला. खूप म्हणजे खूपच एन्जॉय केला. पाय दुखतील, काय होतील, कोणाला काही गम नसतं किंवा काय पायाला लागतंय किंवा काय होतंय, कोणाला काही त्याची चिंता पडलेली नसते. जो तो आपल्या धुंदीत एकदम मस्त नाचत असतो. 365 दिवस आम्ही ज्या दिवसाची वाट बघत असतो तो हाच दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची वाट बघत असतो आम्ही. आणि कसं होतं, लोक सारखे म्हणतात की बाबा तुम्ही का एवढं खर्च करता किंवा का एवढं नाही का नाचता किंवा तो बाबासाहेब नेहमी म्हणायचे वाचत जा वाचत जा. हो, तर आम्ही तर वाचतो 364 दिवस आम्ही वाचतोच, पण एकच दिवस आमचा एन्जॉय करण्याचा असतो तो म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस असतो. मग इतर वेळेस तर वाचतो, मग हा दिवस आम्ही नाचून सेलिब्रेशन करतो हे आम्ही नेहमी सगळ्यांना सांगतो. ते मला नेहमी सांगायचे की मी लग्नाच्या अगोदर डीजे वाजवायचं, पण मला कधी विश्वास बसला नाही की वाजवत असतील म्हणून. मग तिकडे गेल्यानंतर त्यांनी दाखवलं की मी डीजे वाजवायचो किंवा तिकडे समजलं मला खरंच वाजवायचे डीजे म्हणून. बरेच दिवसातून त्यांनी डीजे वाजवलं, पण त्यांना आनंद पण झाला, पाहून मला पण आनंद झाला. परत आम्ही तिकडे थोडा वेळ नाचलो आणि मग म्हटलं चला बस झालं, तिला पण जायचं होतं शाळेत, मग म्हटलं आता घरी जाऊयात. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आम्हाला यायला जवळजवळ 3:30 वाजले. दिवसभरात आम्ही फोटोज काढले, म्हणजे मग घरी आल्यानंतर 2-3 फोटो काढले. आणि मित्रांनो, आज आम्ही अशा पद्धतीने जयंती सेलिब्रेशन केली. तुम्ही कोणत्या प्रकारे किंवा पद्धतीने सेलिब्रेशन जयंती केली ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.